मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार सध्या नाराज असल्याची चर्चा आहे आणि यामध्ये ज्यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते त्यातीलच एक आमदार माजी आमदार सुनील टिंगरे आपल्यासोबत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे काही माजी आमदार नाराज असल्याची चर्चा आहे। पक्षाची ज्या बैठका घेतल्या जातात त्या कुठल्याच बैठकांना माजी आमदारांना बोलावलं जात नसल्याने हे आमदार नाराज असल्याची चर्चा आहे। काय नक्की आहे तर त्या असं काय आहे? नाही, मला वाटतं तुम्हाला काहीतरी चुकीची माहिती तुम्हाला कोणी पळवली असेल किंवा गैरसमजात झाला असेल, कारण आम्ही नाराज राहण्याचं काही कारणच नाही। दादांनी आजसुद्धा गेल्यानंतर आमची कुठलीही कामं थांबवली नाही आणि असं बैठकांना बोलवलं जात नाही असं काही नाही आहे। बऱ्याच बैठकांना मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन हजर राहिलो होतो। माझी कामं असली तर मंगळवारच्या बैठकीला आम्ही जातो आणि त्या ठिकाणी दादा आमचं काम करतात, त्यामुळं नाराजीचं असं काही नाही आहे। उलट मला काही दिवसापूर्वी दादांनी पुणे शहराचं अध्यक्षपदसुद्धा दिलेलं आहे। पक्षाकडून कुठली जबाबदारी जी आहे ती माझ्या आमदारांना दिली जात नाही, त्यामुळे ही नाराजी असल्याची चर्चा जी आहे। दुसरीकडे जे नव्याने पक्षामध्ये घेतले जातात त्यांना मात्र मान सन्मानाची वागणूक मिळते, मात्र जे माझे आमदार आहेत त्यांना मिळत नसल्याची जी चर्चा आहे ती सुरू आहे, त्यामुळेच माझे आमदार नाराज आहेत। आता हे पहा, मी तुम्हाला आता एकच मिनिटापूर्वी सांगितलं मला पुणे शहराची जबाबदारी दिली। तुम्ही म्हणताय की त्या ठिकाणी जबाबदारी दिली जात नाही। मला ऑलरेडी पुणे शहराची दादांनी जबाबदारी दिली आणि मान सन्मान त्या ठिकाणी प्रत्येक कार्यक्रमाला आम्हाला इथे बोलवलं जातं। अजून याच्यापेक्षा तुम्हाला काय पाहिजे? एक माजी आमदार आहेत आसिफ शेख, त्यांनी काल परवा एक विधान केलं होतं, त्यावरून संग्राम जगतापचे सध्याचे आमदार आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की जे औरंगजेबचे गुणगान गातात त्यांची DNA टेस्ट करावी, जे गुणगान गातात त्यांना पाकिस्तानात हकलावं। मात्र त्यावर कुठेतरी पक्षाची बैठक झाली, त्यावर नाराजी व्यक्त करण्यात आली या वक्त्यावर आणि कुठेतरी धर्मनिरपेक्ष म्हणून पक्ष पुढे जात असताना याची अडचण होणार आहे असं अजितदादांचं म्हणणं आलं आहे। तुम्ही जे संग्राम जगताप यांनी विधान केले त्याकडे पक्षाचं नुकसान होणार आहे त्याच्यावरती माझं नो कमेंट्स, कारण आम्ही शाहू फुले आंबेडकरांना मानणारी लोक आहोत, त्यामुळे तशा काही कुठल्या घटना आमच्या इथं घडणार नाहीत। सध्या बारामतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। आज निवडणुकीचा निकाल जाहीर होतोय। माळेगाव जो कारखाना आहे त्याचा निकाल जाहीर होतोय आणि त्यामध्ये कुठेतरी पक्षाला मोठे यश भेटताना दिसते। जे रणजित पवार यांचं पॅनल आहे त्याला अपयश मिळताना दिसतंय। सध्या आघाडीवर जवळपास विजय निश्चित झाला। आता काय सांगाल, आपल्याला मोठा विजय जो आहे तो माळेगाव निवडणुकीत? यानिमित्त मी फक्त त्या पॅनलचे आणि दादांचे त्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो बस। म्हणजे येणाऱ्या जे निवडणूक आहेत महापालिका असतील, स्थानिक स्वराज्य संस्था असेल, यामध्ये सुद्धा आता असाच विजय आपल्याला राष्ट्रवादीचा पाहायला मिळेल। 100% तुम्ही पाहिलं असेल तर लोकांनी हा विधानसभेला दाखवून दिलेला आहे अजितदादावरती हा महाराष्ट्र प्रेम करतो। पुण्याच्या विकासामध्ये दादांचा मोलाचा वाटा आहे, त्यामुळे पुण्यामध्ये पण चांगल्या पद्धतीचं यश येईल याची मला खात्री आहे। आपण पाहतोय, धन्यवाद। तर आपण पाहतोय की ज्या माजी आमदार नाराज असल्याच्या चर्चा होत्या त्यावर सुनील टिंगरे यांनी आपलं मत जे आहे ते व्यक्त केलेलं आहे आणि आम्ही कुठल्याच प्रकारे नाराज नाही असं त्यांनी या सर्व चर्चांवर स्पष्ट केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन शहाजी पवारसह विनय जगताप, TV9 मराठी, पुणे। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।